काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट केलाय। भाजपचा गुंड तुषार दामगुडे याने मारहाण केल्याचं सपकाळ म्हणाले। तुषार दामगुडेला लगेच अटक करून तुरुंगात टाका अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली आहे। सोलापुरामध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्यात यावं याकरता याचिका दाखल करण्यात आली। शहर आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी मतदार यादीमध्ये समावेश असल्यानं चेतनसिंह केदार यांच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। परभणी जिल्हा परिषदेमध्ये दिलीप देशमुख यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भाजपकडून गटनोंदणी करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेतील 10 स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा 25 फेब्रुवारीला होणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीच्या स्वीकृत नगरसेवकांकरता 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपचे 4 आणि शिवसेनेच्या 2 स्वीकृत नगरसेवकांमध्ये 2.5 वर्षांनंतर बदल होणार असल्याची माहिती न्यूज 18 मराठीला सूत्रांनी दिली आहे। ठाकरेंच्या पक्षाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी आमदार प्रकाश सुर्वेंची भेट घेतली। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। ठाकरेंचा मोहरा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत। भाजपकडून मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे। ठाण्यात पहिल्याच महासभेमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये खडाजंगी झाली। महापौर दालनाबाहेर भाजप नगरसेवकांनी घोषणाबाजी केली। शिवसेना जाणीवपूर्वक भाजपला डावलत असल्याचा आरोप करण्यात आला। ठाण्यानंतर नवी मुंबई महापालिकेतही भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आमने-सामने आले। परिवहन समितीवरून विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला। यावेळी महापौरांविरोधात जमिनीवर बसून घोषणाबाजी करण्यात आली। धाराशिव जिल्हा परिषदेच्या तुरोरी गटामधील नवनिर्वाचित सदस्य अर्चना जाधव यांचं सदस्यपद धोक्यात आलंय। अर्चना जाधव मूळच्या कर्नाटकच्या असून धाराशिव जिल्ह्यातील मराठा जातीचं खोटं प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। एक मोठी बातमी समोर येते। झारखंडच्या रांची इथून दिल्लीच्या दिशेला निघालेल्या एअर अँब्युलन्सचा अपघात झालाय आणि मोठी दुर्घटना घडलेली आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानामध्ये एका रुग्णासह एकूण 7 जण प्रवास करत होते। या अपघातात 7ही जणांचा मृत्यू झालेला आहे। विमानात असलेल्या 7 जणांमध्ये एका रुग्णासह एक डॉक्टर, एक पॅरामेडिक, 2 अटेंडंट, पायलट आणि एका को पायलटचा समावेश होता। हे विमान रात्री 10 वाजता दिल्लीमध्ये पोहोचणं अपेक्षित होतं। विमानाचा 7:34 एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि त्यानंतर या अपघाताची घटना समोर आली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। दुपारी 3 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मुंबईमध्ये उतरतील। दुपारी 4 वाजता हिंदुजा रुग्णालयाच्या कार्यक्रमाकरता द्रौपदी मुर्मू मुंबईमध्ये येणार आहेत। राजभवनामध्ये हा कार्यक्रम असणार आहे। बुधवारी शेगावच्या गजानन महाराजांचं त्या दर्शन घेणार आहेत। नॅशनल आरोग्य फेअर या कार्यक्रमाला त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। बातमी छत्ते चिल्हे यांची। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील माणगाव परिसराला गारपीट झाली। हिंगणघाट तालुक्यातील काही गावांनाही तुरळक गारपीट आणि वादळाचा फटका बसला। वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचं नुकसान झालंय, तर वेचणीला आलेला कापूस भिजल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। ढगाळ वातावरण कायम असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। परभणी जिल्ह्यातील पालम, सोनपेठ या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। उत्पादनावर परिणाम होणार असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे गहू आणि ज्वारी पिकाला धोका निर्माण झालाय।
दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय। कलिंगड, गहू, ज्वारी, कांदा आणि द्राक्षाचं नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झालेला आहे। बीडच्या वडवणी तालुक्यामध्ये चिंचवड परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं। अवकाळी पावसामुळे ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, टरबूज, खरबूज, कांदे आणि भाजीपाला जमीनदोस्त झाला। त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतोय। नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। नांदेड जिल्ह्यातील कंधार, लोहा आणि नायगावमध्ये काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मोठा पाऊस झाला। हदगाव, हिमायतनगर या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, आंबा, ज्वारी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यवतमाळच्या राळेगाव, मोरगाव, महागाव, उमरखेड, पुसद या तालुक्यामध्ये गारपीट झाली। वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। अवकाळी पावसाचा रब्बी हंगामातील गहू, हरभरा, पालेभाज्या, फुलशेती या पिकांना मोठा फटका बसला। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। हिंगोली शहरात काल संध्याकाळच्या दरम्यान सोसाट्याचा वारा सुटला होता। या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावरील बॅनरची कमान कोसळली। भर रस्त्यात कमान कोसळली, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला। सुदैवानं यात कुणाला दुखापत झाली नाही। मीरा भाईंदरमध्ये रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेत भाजप नगरसेवक विशाल पाटील यांनी अवैध पानटपऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला। रात्रीच्या वेळी टपऱ्यांवर दारू पिणाऱ्या आणि चरस, गांजा, गुटखा खाणाऱ्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना रंगेहात पकडत विशाल पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला आरसा दाखवला। मीरा भाईंदर इथं सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मैदानी चाचणीपूर्वी उत्तेजक औषधाचं इंजेक्शन घेताना एका उमेदवाराला पोलिसांनी रंगेहात पकडलं। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढचा तपास सुरू आहे। पुण्यामध्ये स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला। यावेळी एका महिलेनं आणि स्पा सेंटरच्या मॅनेजरनं खिडकीतून उडी मारली। दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारणाऱ्या या महिलेचा मृत्यू झाला। पुण्याच्या विमाननगर भागात ही घटना घडली। अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय। प्रयागराजमधील झुसी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये शंकराचार्यांचे शिष्य मुकुंद नंद यांचंही नाव आहे। हिंद दी चादर गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त मुंबईमध्ये 6.5 लाख विद्यार्थ्यांनी समूह गायन करत इतिहास रचला। बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत 2234 शाळांमध्ये एकाच वेळी समूह गायन करण्यात आलं। या विक्रमाची नोंद बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्सद्वारे घेण्यात येत आहे। मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरामध्ये मार्केटमध्ये अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली। अवैधरित्या अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात धडक कारवाई करण्यात आली। कुलाब्यामध्ये अनेक यशस्वी खेळाडू घडवलेले सबीना चंद्रशेखर मैदान आता सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आले आहे। सुशोभीकरणाच्या नावावर मैदानाची रचना बदलण्याचा घाट प्रशासनानं घातल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। त्यामुळे आता सुशोभीकरणाला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी खेळाडूंनी केली आहे। महत्त्वाची बातमी आहे, मुंबई महापालिकेसंदर्भातली बातमी आहे। मुंबई महापालिकेमधील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। गेल्या 5 वर्षांमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झालेल्यामुळे तब्बल 77 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। 2011 ते 2025 या काळात 68 प्रकरणांमध्ये कारवाई झालेली आहे आणि केवळ 2025 मध्येच 20 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। यापैकी 43 जणांना पुनर्स्थापित करण्यात आलंय। 8 कर्मचारी सेवानिवृत्त झाले। सध्या 26 कर्मचारी निलंबित अवस्थेत आहेत। भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा दावा करणाऱ्या प्रशासनासाठी ही आकडेवारी चिंतेचा विषय आहे। अजून एक महत्त्वाची बातमी आहे,
बदलापूरमध्ये स्त्रीबीज विक्री प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी छापे टाकून बेकायदेशीरित्या घरांमध्ये सुरू असलेल्या IVF केंद्रातील इंजेक्शन आणि औषधं जप्त केलेली आहेत. विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूरमध्ये 3 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. पोलिसांनी सुमारे 8 लाख रुपयांची इंजेक्शन्स आणि विविध औषध साठा जप्त केलेला आहे. बदलापूर इथल्या स्त्रीबीज विक्री प्रकरणामध्ये 3 महिलांना अटक करण्यात आली आहे. यात काही सोनोग्राफी सेंटर्स आणि IVF सेंटर्सचा सुद्धा सहभाग आहे. या प्रकरणाची लिंक अनेक मोठ्या IVF सेंटर्सपर्यंत जाते आहे. अनेक ठिकाणी पोलीस आणि आरोग्य विभागाने धाडी टाकायला सुरुवात केलेली आहे. बातमी छत्तीस जिल्ह्यांची. मुंबई महापालिकेनं कोस्टल रोड प्रकल्पामध्ये भराव टाकून उपलब्ध झालेल्या 70 हेक्टर खुल्या जागेचा विस्तीर्ण हरित पट्ट्यामध्ये विकास करण्याचा आराखडा जाहीर केलेला आहे. यामध्ये पिकलबॉल कोर्ट, विस्तीर्ण पक्षी मार्ग, मियावाकी वनं आणि विविध नागरी सुविधा उभारल्या जाणार आहेत. मुंबईतील झपाट्यानं कमी होणाऱ्या हरित क्षेत्राची भरपाई यामार्फत केली जाणार असल्याचा दावा प्रशासनानं केलेला आहे. इयत्ता 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी पार पडली. या परीक्षेला 35,000 विद्यार्थ्यांनी दांडी मारली तर 10,17,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेनं दिली आहे. कर्जत पनवेल उपनगरीय रेल्वे सेवेतील महत्त्वाच्या पनवेल स्थानकातील कामांना आता वेग आलेला आहे. स्थानकावर सध्या विस्तार, सुविधा उभारणी आणि प्रवासी व्यवस्थापन सुधारणा एकाच वेळी सुरू करण्यात आल्या आहेत. हा मार्ग सुरू होण्याची अधिकृत तारीख जाहीर नसली तरी या वर्षाच्या अखेरपर्यंत त्याची शक्यता आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्तपणे प्रकल्पामधून हा 29 किलोमीटर लांबीचा नवीन मार्ग साकारला जातो आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. वेळापत्रकातील नवीन नियमांना DGCAनं दिलेली स्थगिती 29 मार्चला संपुष्टात येते. जर वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याचा पवित्रा DGCAनं घेतला तर वैमानिकांच्या कमतरतेमुळे पुन्हा एकदा विमानसेवा विस्कळीत होऊ शकते आणि त्याचा त्रास ऐन सुटीच्या हंगामात प्रवाशांना होऊ शकतो, असा अंदाज विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची त्रेधा उडवली. रब्बी हंगामातील बहरलेला हरभरा, ज्वारी, गहू, बाजरी, कापूस, करडई ही पिकं आडवी झाली. दरम्यान विदर्भात आणखी 3 दिवस हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय. मराठवाड्यातील परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर अधिक होता. लातूर जिल्ह्यातील रेणापूर इथं गारा पडल्याचं वृत्त आहे. शेजारच्या अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यातही अवकाळी पावसानं द्राक्ष बागांसह पिकाचं नुकसान केलेलं आहे. आंब्याच्या मोहोराचंही नुकसान झालेलं आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात सध्या बेकायदा बाईक टॅक्सीचा मोठा सुळसुळाट आहे. त्याकडे परिवहन विभाग दुर्लक्ष करत आहे. मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी, बोरिवली या 4ही RTO कार्यालयांनी या बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात कारवाई केलेली नाही. त्यात आता उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमधूनही पेट्रोलच्या बाईक मुंबईत दाखल होत आहेत. विशेष म्हणजे याबद्दलही RTO अधिकाऱ्यांना माहिती नसल्याचं उघड झालंय. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागानं भारतीय लष्कराच्या तळांवर गेल्या 6 वर्षात 85,800 टन सुक्या गवताची वाहतूक केली आहे. या माध्यमातून रेल्वेला 11 कोटी 54 लाख रुपयांचा महसूल मिळालाय. लष्करी जनावरांकरता खाद्य म्हणून तसंच विविध उपक्रमांकरता हे गवत पुरवण्यात अधिकाऱ्यांना यश आलंय. मध्य रेल्वेच्या लोकलमधून एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या 10 महिन्यांमध्ये 120 कोटी 19 लाख प्रवाशांनी प्रवास केला तर दर महिन्याला सरासरी 12 कोटी प्रवासी लोकलचा प्रवास करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यामध्ये 1.86% वाढच झालेली आहे असं ते म्हणाले. पुरंदर इथल्या प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाकरता संपादित करण्यात येणाऱ्या 3,000 एकर जमिनीकरता 6,000 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलंय. पुढील 15 दिवसांमध्ये या निधीतून शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुली यांनी दिली. कोकणातील काजू उत्पादकांकरता यंदाचा हंगाम दिलासादायक ठरतोय. सुक्या काजूपेक्षा ओल्या काजूला सध्या बाजारात 1,000 ते 1,200 रुपये दर मिळत आहे. काजूला सोन्याचा भाव मिळत असल्यानं शेतकरी ओले गर विक्रीकडे
ओल्या गरविक्रीकडे अधिक वळताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. मंडणगड तालुक्यातील भिंगळोली या गावातून निवडून आलेल्या अस्मिता केंद्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. गुहागर तालुक्यातील नेत्रा ठाकूर यांचं नावही चर्चेत असताना मंडणगड तालुक्याला पहिल्यांदाच अध्यक्षपदाची संधी देण्याची चर्चा सुरू आहे. मावळमधील तळेगाव दाभाडे परिसरात वाहतूक विभाग ॲक्शन मोडवर आला. पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. तळेगाव चाकण या मुख्य मार्गावर विना हेल्मेट दुचाकीस्वार वाहन चालवताना मोबाईलचा वापर, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट करणं, कर्कश आवाज तसंच फटाक्यांचा आवाज करणाऱ्या बुलेट चालकावर कारवाई करण्यात आली.